हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर रव्याची कुरडई बनवली आहे, मस्त कलरफुल अशी, आणि पाहू शकता खूप सुंदर अशी आपली कुरडई झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेली आहे आणि अगदी दुप्पट तिप्पट अशी फुलते. खूप सुंदर अशी झालेली आहे. आणि हा वाळवण पदार्थ छान असे वाळवणीचे पदार्थ आपण सुरू केलेले आहेत. साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवलेली आहे, रव्याचे पापड बनवलेले आहेत, रव्याची कुरडई बनवलेली आहे अगदी भरपूर साऱ्या टिप्ससहित. आणि ही सुद्धा रव्याचीच कुरडई आहे, मस्त कलरफुल बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा ना आपल्याला रवा आहे ना भिजत ठेवायचा आहे. तर हा रवा मी आहे ना 3 दिवस भिजवून घेतलेला आहे. 3 दिवस भिजवताना ना तिन्ही दिवस आपल्याला पाणी ना चेंज करायचं, म्हणजे रव्याचा जास्त आंबट असा आहे ना वास येणार नाही आणि कुरडई ना छान अशी आपली लागेल. तर रवा छान असा 3 दिवस भिजवलेला आहे. चौथ्या दिवशी कुरडई बनवायला घेणार आहे. तर हे पाणी जे आहे ना वरती, ते पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता खाली छान पांढरा शुभ्र असा आहे ना आपल्याला चीक राहिलेला आहे. तर चीक व्यवस्थित उलत नाही आपण आहे ना हलवून घेऊयात. तर अगदी दाटसर असा चीक आहे, व्यवस्थित असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त पांढरा शुभ्र चीक भेटलेला आहे आपल्याला. रव्याची कुरडई आहे. तर आता आपण चीक आहे ना एका भांड्याने ना मापून घेणार आहे. तर इथे मी पातेलं घेतलेलं आहे. तर हे जे पातेलं आहे ना ते अर्ध पातेलं आहे ना आपल्याला चीक भेटलेलं आहे. इथे बघा अगदी अर्ध पातेलं चीक आहे. तर आपल्याला अर्ध पातेलंच पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका, त्याच्यापेक्षा कमीही पाणी वापरू नका. जास्त पाणी वापरलं तर चीक आपला पातळ होईल, कमी पाणी वापरलं तर कुरडई आपली आहे ना अगदी जशी पाहिजे आहे तशी होणार नाही, तिची तार व्यवस्थित येणार नाही, किंवा ती तयार झाली ना तर ती मोडेल. तर हे बघा. आणि चीक आपल्याला ज्यावेळेस आपल्याला शिजवायचं आहे चीक, त्यावेळेस आहे ना अगदी जाड तळाचं भांडं घ्यायचं, म्हणजे चीक आपला खाली आहे ना करपणार नाही. आणि मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे चीक आपल्याला आहे ना असा फेटायला आहे ना व्यवस्थित असं जमेल. तर अर्ध पातेलीत मी पाणी टाकलेलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं पाण्याला आहे ना उकळी काढून घ्यायची. तर उकळी आलेली आहे, बघू शकता. आता गॅस आहे ना मी बंद करणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ना आता चीक सोडायचं आहे. तर एका हाताने ना विस्करने आपल्याला असं मिक्स करायचं आणि अगदी हळूहळू आपल्याला ह्याच्यामध्ये ना चीक सोडायचं आहे आणि एकसारखं असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे मी. पाणी छान असं उकळी आली की गॅस बंद करायचा आणि चीक टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं एका हाताने. गॅस जर चालू असेल ना तर आपल्या चिकाच्या आहेत ना गुठळ्या तयार होतील, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने करा. अगदी तुम्ही एकटा असेल ना तरी आरामशीर तुम्ही आहे ना रव्याची कुरडई आहे ना बनवू शकता. पाहू शकता छान असं आहे ना चीक आपला सगळा टाकलेला आहे, व्यवस्थित फेटून घेतलेला आहे. बघू शकता अजिबात गुठळी तयार झालेली नाही आहे. गॅस आपण आता चालू करूयात आणि अगदी मीडियम गॅसवरती आहे ना एकसारखं चीक हलवत आहे ना आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण चीक ज्यावेळेस टाकला त्यावेळेस आहे ना अगदी पांढरा शुभ्र असा चीक होता. आता जसं जसं तो शिजत चाललेला आहे तसा तसा कलर त्याचा आहे ना असा ट्रान्सफर होत चाललेला आहे. बघू शकता आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. एक 5 मिनिट झालेलं आहे, बारीक गॅसवरती आपण केलेलं आहे. आता झाकण ठेवून आहे ना पुन्हा 5 मिनिटाची ना बारीक गॅसवरती एक वाफ काढूयात. तर छान अशी वाफ बसलेली आहे. आता पुन्हा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करूयात. आता हा चीक आहे ना आपल्याला हलवताना जरा हात दुखतो, पण एकसारखा चीक आपला आहे ना हलवून घ्यायचा, कारण सगळीकडे चीक व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे. आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हा चीक आहे ना शिजवून घ्यायचा आहे. तर पुन्हा 5 मिनिट आहे ना मी झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा 5 मिनिट एक वाफ काढून घेणार आहे. तर अगदी परफेक्ट असा आपला चीक इथे ना शिजलेला आहे. तर चीक शिजलेला कसा ओळखायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया. बघू शकता मस्त चीक आहे ना अगदी पहिल्यांदा पांढरा शुभ्र असा कलर होता आणि आता अगदी ट्रान्सफर झालेला आहे. अगदी परफेक्ट असा चीक आपला शिजलेला आहे. तर चीक कसा शिजलेला आहे ते बघायचं. तर थोडासा हात आपला आहे ना पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि चिकाची थोडीशी गोळी घ्यायची आणि अशी हातावरती आहे ना अशी गोळी करून बघायची. तर बघू शकता अजिबात हाताला कुठेही चीक आपला
लागलेला नाही. चीक जर शिजला नसता तर हाताला आपल्या चिकटला असता. चीक अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे, त्याच्यामुळे हाताला अजिबात चिकटत नाही. झाकण ठेवून घेऊयात, गॅस बंद करूयात. आता आपल्याला कलरची कुरडई बनवायची. तर इथे मी ना ग्रीन कलर वापरलेला आहे. तर आता माझ्याकडे ना पावडरचा कलर आहे. लिक्विड कलर जर असेल तर बेस्टच आहे. तर इथे बघा पावडरचा कलर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचपेक्षा थोडंसं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करूयात. एका भांड्यामध्ये आपल्याला आहे ना किती कलरची कुरवडी बनवायची आहे ना तेवढा चीक काढून घ्यायचा, कलर टाकायचा आणि हे चीक आहे ना हा कलर टाकलेला आहे ते व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट कलरची कुरडई बनवलेली आहे. तर हे बघा कलर छान असा चिकामध्ये मिक्स झालेला आहे. आता आपण आहे ना इथे मी कुरडईचा साचा घेतलेला आहे. जी बारीक जाळीची जी हे असते ना प्लेट ती घेतलेली आहे. ह्याच्याने अगदी नाजूक अशी आहे ना आपली कुरडई होते. आता ह्याच्यामध्ये आपण साच्यामध्ये चीक भरून घेऊयात. चीक भरताना सुद्धा आहे ना चीक अगदी दाबून व्यवस्थित असा भरायचा, म्हणजे कुरडईला आहे ना आपल्या तार एकसारखी आहे ना पडते, कुरडई एकसारखी आपली पडली जाते. तर छान दाबून चीक आपला आहे ना भरलेला आहे, बघू शकता. आता वरचं झाकण लावून घेऊयात आणि आपल्याला आहे ना कुरडई पाडून घ्यायची आहे. तर बाहेर उन्हामध्ये ना गॅलरीमध्ये मी एक बेडशीटवरती आहे ना प्लॅस्टिकचा आहे ना कागद टाकलेला आहे. तर ह्या कागदाला आहे ना अजिबात तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे. तेल लावायची काहीतरी गरजच नसते. तेल जर लावले ना तर कुरडई आपली जास्त दिवस टिकत नाही, तिचा वास येतो कुबट. त्याच्यामुळे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. हे बघा आणि मस्त एकसारखी आपली आहे ना कुरडई होते. तार आहे ना अजिबात मध्ये तुटत नाही, म्हणजे आपला चीक जो आहे ना अगदी तो परफेक्ट शिजलेला आहे हे ओळखायचं. आणि जशी आपल्याला किती मोठी छोटी हवी तेवढ्या आकाराची आपल्याला आहे ना कुरडई टाकून घ्यायची आहे. तर हे बघा ग्रीन कलरच्या आहेत ना सगळ्या कुरडया मी ते करून घेतलेल्या आहेत. आता मी व्हाईट कलरच्या कुरडया करून घेणार आहे. तर ग्रीन, व्हाईट आणि ऑरेंज. आता जी पद्धत मी ग्रीन कलरची कुरडई बनवायला केलेली आहे ना त्याच पद्धतीने मी ऑरेंज कलरची सुद्धा आहे ना कुरडई बनवून घेणार आहे. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी ऑरेंज कलर दाखवलेला नाही आहे. तर हे बघा मस्त कुरडई आपल्या सगळ्या आहेत ना 3 कलरच्या करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. अगदी एक अर्धा पाऊण तास झाला ना की कुरडई ही आपली नाही ना पलटी करून घ्यायची. तर दाखवते तुम्हाला, अगदी सहजरित्या आहे ना आपल्याला ही कुरडई ना पलटी करायला येते. हे बघा अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि पलटी करायची आणि 2 दिवस आहे ना ही कुरडई छान उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये ना वाळवून घ्यायची. तर बघू शकता किती सुंदर अशी आपली कुरडई वाळलेली आहे. तर ह्याच पद्धतीने ना तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये कुरडई करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही कुरडई कशी झालेली. अगदी एकसारख्या मस्त कलरफुल अशा कुरडई झालेल्या आहेत. तर साबुदाणा बटाट्याची चकली बनवलेली आहे, रव्याचे पळी पापड बनवलेले आहेत. अर्धा किलो रव्याचे ना परफेक्ट अशी कुरडईचं माप सांगितलेलं आहे, भरपूर टिप्स आहेत. तर व्हिडिओ ते बघायचे असतील तर चॅनेलवर जाऊन नक्की चेक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.